नमस्कार, मी प्रियांका नागने. डेली लेटेस्ट जॉब अपडेट्स आपल्या मराठी जॉब रिलेटेड चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. महानगरपालिकेचं जॉब अपडेट आहे. छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्याकडून जी जागा निघालेल्या आहेत आपण ते बघणार आहोत. 114 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. आजपासूनच फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. म्हणजे काय, 23 ऑगस्ट पासून सुरू झालेली आहे. फॉर्म कसे भरायचे आहेत, पद किती आहेत, रिक्रुटमेंट प्रोसेस काय असणार आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, सर्व आपण बघणार आहोत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकामध्ये गट क्रमांक क येथे विविध रिक्त पदांची नवीन 114 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. आपण सविस्तर माहिती बघून घेणार आहोत. काही जरी क्वेश्चन्स असले नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे कळून जाईल की काय करायचं आहे, किती जागा आहेत, काय क्रायटेरिया आहे, एज क्रायटेरिया काय आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, फॉर्म कोण भरू शकतो आणि किती जागांसाठी ही पदं आहेत, कोणते कोणते पद आहे, पूर्ण माहिती असणार आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघा, आपण बघून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा इथे खूप सारे जॉब अपडेट्स तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. दररोज मी नवीन अपडेट्स देत आहेत. MNC कंपनी असू द्या, कृषी सेवक भरती असू द्या, म्हणजेच काय गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, खूप सारे मी इथे व्हिडिओज दररोज नवीन अपडेट करत आहे. फॉर्म फिलिंग असू द्या किंवा नवीन जे काही जॉबची माहिती असू द्या तुम्हाला इथे दररोज मिळत जाणार आहे. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला शेअर करा आणि लाईक करा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्याकडून जी भरती आलेली आहे, जाहिरात आलेली आहे, ते आपण सविस्तरपणे बघून घेऊयात. इथे बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचे दिनांक 23 ऑगस्ट 2023 म्हणजे आजपासून सुरू झालेली आहे. थोड्या वेळ पूर्वीच हे माहिती झालेलं आहे की आजपासून सुरू झालेले आहे 23 ऑगस्ट. आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे अंतिम दिनांक म्हणजे काय, लास्ट तारीख काय असणार आहे, 12 सप्टेंबर. 12 सप्टेंबर तारीख आहे. लक्षात घ्या, ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे शुल्क भरण्याची मुदत सुद्धा बघा 23 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर आहे. आणि तुम्हाला जे ऑनलाईन प्रवेश पत्र मिळणार आहे ते परीक्षेच्या 7 दिवस आधी तुम्हाला कळणार आहे. ही झालेली आहे डेटची माहिती. म्हणजे काय, ऑनलाईन अर्जाची तारीख सुरू झालेली आहे, तुम्ही बघू शकणार आहात. ऑगस्ट आजपासून सुरू झालेला आहे 23 ऑगस्ट आणि लास्ट डेट असणार आहे 12 सप्टेंबर. आता आपण बघून घेऊया की पदांचे नाव काय आहेत, पूर्ण पदांची माहिती काय आहे ते आपण बघून घेऊया. ज्युनियर इंजिनियर आहे आणि त्याच्यानंतर बरेचसे असे पद आहेत. ज्युनियर इंजिनियर असू द्या, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, त्यानंतर अकाउंटंट आहे, इलेक्ट्रिकल सुपरवायझर्स आहेत, त्याच्यानंतर सुपरवायझर आहे, गार्डन असिस्टंट आहे, फायरमॅन आहेत, असे बरेचसे खूप सारे पद आहेत. आपण सविस्तरपणे माहिती बघून घेऊया. आणि पूर्ण मिळून इथे बघा 114 पदांसाठी ही जी आहे जागा ती ओपन आहे. 114 जागासाठी आहे अवेलेबल. आपण बघूया पदांचे नाव बघा. कनिष्ठ अभियंता आहे. इथे पूर्ण मिळून एकूण 26 जागा आहेत बघा. महिलांसाठी 30% आरक्षण आहे इथे. त्याच्यानंतर माजी सैनिकांसाठी 15%, असे बरेचसे आहे. खेळाडू आहे, भूकंपग्रस्त आहे, अनाथ आहे, सर्वसाधारण आहे, यांच्यासाठी सर्व असे हे वेगवेगळे जागा आहेत. असे पूर्ण मिळून 26 जागा आहेत बघा. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल बघा, इथे हे जे आहे वरती हे सिव्हिल साठी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तर मेकॅनिकल साठी आहे. ही पूर्ण एकूण जागा बघा 7 आहे. महिलांसाठी एकूण 1 आहे. त्याच्यानंतर इथे बाकीचे सर्वसाधारणसाठी 6 जागा ओपन आहे. नंतर कनिष्ठ अभियंता थर्ड बघा, थर्ड पदांचं नाव बघा. कनिष्ठ अभियंता विद्युत, इथे इलेक्ट्रिकल साठी आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल ब्रांच आहे त्यांच्यासाठी आहे. पूर्ण मिळून 10 जागा आहेत बघा. महिलांसाठी 2 जागा आहे, माजी सैनिकांसाठी 1 जागा आहे पूर्ण मिळून, आणि सर्वसाधारणसाठी 7 आहे. त्याच्यानंतर लेखा परीक्षा इथे आहे. इथे 1 जागा, एकूण 1 जागेसाठी ओपन आहे. त्याच्यानंतर फिफ्थ बघा, लेखापाल आहे, याच्यासाठी 2 जागा आहेत. असे वेगवेगळे पद आहेत. इलेक्ट्रिकल सुपरवायझर असू द्या, विद्युत पर्यवेक्षक हे पद आहे, तिथे 3 आहे एकूण पद. त्याच्यानंतर असे बरेचसे पद आहेत. तुम्ही जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे त्यानुसार तुम्ही इथे बघू शकणार आहे, तिथे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. आता आपण बघणार आहोत एक्झाम डिटेल्स. एक्झामचे डिटेल्स काय असणार आहे डिटेल्स बघण्यापूर्वी आपण एकदा शैक्षणिक जे अनुभव किंवा अर्हता आहे ते बघून घेऊया. म्हणजे पद दिलेले आहेत बघा, 7 नंबर पानावर दिलेले आहेत पद आणि त्यांची पात्रता काय हवी हे सुद्धा दिलेले आहे. अभियांत्रिकी सेवा श्रेणी 3 कनिष्ठ अभियंता पदाचं नाव आहे. इथे मान्यताप्राप्त विद्यापीठीचे, म्हणजे काय, तुम्हाला सिव्हिल इंजिनियर मधून पदवी हवी आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. इथे बघा मेन बघा, महाराष्ट्रातील जागा आहे म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे आणि तुमच्याकडे सिव्हिल
इंजिनिअरिंगची तुमची ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले पाहिजे आहे. त्यानंतर इथे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलसाठी सुद्धा दिलेलं आहे. इथे सुद्धा दिलेलं आहे मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी पाहिजे आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. त्याच्यानंतर विद्युत इलेक्ट्रिकलसाठी सुद्धा दिलेलं आहे. इथे सुद्धा सेम इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधून तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. तुमच्या क्रायटेरियानुसार तुम्ही ते चेक करू शकता की कोणते तुमचं एज्युकेशन आहे, शिक्षण काय आहे, तुम्ही ते चेक करू शकणार आहात. इथे आता विद्युत पर्यवेक्षक आहे ते सुद्धा दिलेलं आहे. अभियंत्रक शाखेचे पदविका किंवा इथे जे उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाचे माध्यमिक शालन प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्णित पाहिजे आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. हे माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचू शकणार आहात आणि इथे तुमच्या क्रायटेरियानुसार तुम्ही बघू शकणार आहे आणि फॉर्म भरू शकणार आहेत. त्याच्यानंतर इथे वयोमर्यादा दिलेली आहे, म्हणजे काय एज लिमिट दिलेले आहे. कमीत कमी 18 वर्ष आहे, म्हणजे ओपनसाठी आहे ते 18 ते 38 वर्ष आहे. फॉर बॅकवर्ड आणि ऑर्फन कॅटेगरी हे 18 ते 43 वर्ष आहे. लक्षात घ्या, इथे ओपन कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 18 ते 38 वर्ष असणार आहे आणि बाकीचे जे असणार आहे सर्वांसाठी 18 ते 43 वर्ष हे एजचं कॅटेगरी आहे. तुम्ही लक्षात घ्या. एक्झाम फी सुद्धा दिलेली आहे. एक्झाम फी किती असणार आहे, जे खुला प्रवर्ग आहे त्या उमेदवारांसाठी 1000 रुपये आहे आणि बाकीचे मागास उमेदवारांसाठी 900 आहे. अनाथ उमेदवारांसाठी सुद्धा 900 ही फी असणार आहे. त्याच्यानंतर आपण एक्झाम डिटेल्स बघून घेऊयात. इथे एक्झाम्स डिटेल्स दिलेले आहेत बघा. मराठी विषय कोणते कोणते आहे, दर्जा काय आहे, माध्यम काय असणार आहे, गुण काय असणार आहे, हे पूर्ण पदनाम म्हणजे काय तुमच्या पदानुसार इथे वेगवेगळे इथे एक्झामचे सेशन्स असणार आहेत. लक्षात घ्या, कनिष्ठ अभियंता असेल तर प्रश्नसंख्या मराठीचे 15, इंग्रजीचे 15, सामान्य ज्ञानाचे 15, बौद्धिक चाचणीचे 15 असणार आहे. एकूण संख्या 60 असणार आहे आणि गुण 120 असणार आहे. इथे 2 तास कालावधी असणार आहे. तुमचे जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे त्यानुसार तुमच्या एज्युकेशननुसार इथे वेगवेगळे एक्झाम्स असणार आहे. म्हणजे तुम्ही सपोज लेखा परीक्षेला इथे तुम्ही अप्लाय करताय तर इथे वेगळा असणार आहे. त्याच्यानंतर विद्युत पर्यवेक्षक असणार आहे त्यांच्यासाठी वेगळा आहे. हे प्रत्येकासाठी वेगळं आहे. तुम्ही ते तुमच्यानुसार चेक करू शकता. हे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्या. त्याच्यानंतर इथे कोणत्या सिटीमध्ये एक्झाम होऊ शकणार आहे ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे, ते पण आपण एकदा चेक करून घेऊयात. जे एक्झामचे सेंटर असणार आहे कोणते आहेत बघा. परीक्षा केंद्राचे शहरे पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, मुंबई, नवी मुंबई आणि सोलापूर. परीक्षा केंद्र प्रवेश पात्रावर ठरवून दिल्याप्रमाणे असतील, हे सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक्झामचे जे फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर इथे रजिस्टर करायचा आहे. इथे सगळं पूर्ण माहिती दिलेली आहे. हे मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्यानुसार तुम्ही इथे रजिस्टर करून इथे पुढचे जे डॉक्युमेंट्स असतील काय असतील ते सगळं रेडी करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. काही जरी क्वेश्चन्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.